आता पाहूया 10च्या महत्त्वाच्या बातम्या। कोरोनातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची 7 तास ईडी चौकशी। यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम, ईडीने मागितलेली कागदपत्र दिली। चौकशीनंतर पेडणेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची 7 तास ईडी चौकशी। कोरोना काळात आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केलंय, त्याला हे लोक घोटाळा म्हणतायत। चौकशीनंतर संदीप राऊतांची प्रतिक्रिया। 2024ला सरकार बदलणार असल्यानं कारवाई, त्यांना श्रीरामही वाचवू शकणार नाही। संजय राऊतांचा हल्ला बोल, तर राऊतांवर लढण्याची नाही तर आता रडण्याची वेळ, शिरसाटांचा पलटवार। संजय राऊत बदनामी प्रकरण, नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी। सुनावणीला हजर न राहिल्यास राणेंच्या अटकेची शक्यता। व्यक्तिशः हजेरीपासून राणेंनी मागितलेली सूट। छत्रपती संभाजीनगरात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ठेवीदारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा। जलील यांच्या आवाहनानंतर ठेवीदार आक्रमक, बॅरिकेडिंग तोडत आयुक्त कार्यालयात घुसले। फसवणूक करणाऱ्या संस्थांविरोधात कठोर कारवाईची मागणी। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफांचा गौरव। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार। नव्या संसदेत राष्ट्रपतींचं पहिलं अभिभाषण होणार। 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर होणार। 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीला जाणार। एनडीएच्या बैठकीसाठी शिंदे फडणवीस अजितदादा दिल्लीला जाणार। लोकसभेच्या जागांबाबत दिल्लीतील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। शिवसेना पक्ष आणि नावाबाबत 1 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार। पंतप्रधान मोदी नागपुरात 14 राज्यातील भाजप प्रतिनिधींची बैठक घेणार। फेब्रुवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीपूर्वी आरएसएसची मार्चमध्ये प्रतिनिधी सभा। नागपुरात 16, 17 आणि 18 मार्चला रेशीमबागेत होणार सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देश पातळीवर महत्त्वाची बैठक। आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसोबत साधला संवाद। ठाकरे कुटुंबियांच्या मातोश्री या निवासाने घेतली ठाकरे कुटुंबियांची भेट। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा। छगन भुजबळांसह ओबीसी नेते मेळाव्याला राहणार उपस्थित। 15 तारखेपर्यंत जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता। महायुतीच्या जागावाटपाच्या घोषणेसंदर्भात संजय शिरसाटांची माहिती। पुढील आठवड्यात महायुतीची बैठक होणार। शिरसाटांची प्रतिक्रिया। जनतेत जाऊन बोलण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये चर्चा करा। सरकारमध्ये राहून 2 भूमिका चालणार नाही। भुजबळांनी ओबीसींवरून घेतलेल्या भूमिकेवरून शिरसाटांचा निशाणा। सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अभिनेत्याकडे जाताच कशाला? अभिनेत्यांकडून कशाला नैतिकता शिकावी? अभिनेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगींची प्रतिक्रिया। मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते, पण अधिसूचनेनंतर मराठ्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना चपराक बसली। संजय शिरसाटांचं वक्तव्य। भंडाऱ्यासोबतच गडचिरोली चिमूर लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा। भंडाऱ्यामधून प्रफुल्ल पटेल तर गडचिरोलीमधून धर्मराव बाबा अत्राम लढणार असल्याचं जाहीर। नाशकात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय आखाड्यात साधू महंतांची उडी। प्रस्थापित कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय साधू महंतांना उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष। देवेंद्र फडणवीस आल्यापासून घाणेरडं राजकारण सुरू झालंय। सध्याचं राजकारण नसवण्यात फडणवीसांचा एक मोठा हात। एकनाथ खडसेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त, त्यांच्याकडे नेतृत्व राहिलं नाही। एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवर प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर, तर एकनाथ खडसेंचे राजकारणातील नासकात कांदा येते, प्रवीण दरेकरांची टीका। मुंबईला गेल्यावर नितेश राणेंची नारायण राणेंकडे तक्रार करणार। नितेश राणेंनी माळशिरसमध्ये केलेल्या वक्तव्यावरून नरसय्या आडम यांची टीका। अहमदनगरमध्ये विखे पाटलांच्या संस्थेकडे लाच मागितल्याचा प्रकार। पेट्रोल पंपाच्या वार्षिक पडताळणीसाठी 10,000ची लाच। लाचखोर निरीक्षक अशोक गायकवाडांना अटक। ईडीचे मुंबई विभागीय अतिरिक्त संचालकपदी अमित दुवांची नियुक्ती। अमित दुवा आज अतिरिक्त संचालक पदाचा पदभार स्वीकारणार। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरावर ईडीचा छापा। बीएमडब्ल्यू कारसह महत्त्वाची कागदपत्र जप्त। जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने केली छापेमारी।
शहापुरातील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश. राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासानी पक्षप्रवेश. 10वी परीक्षेचं हॉल तिकीट 31 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार. प्रिंटआउटसाठी शाळांनी विद्यार्थ्यांकडे शुल्क आकारू नये. शिक्षण विभागाचे राज्यातील सर्व शाळांना निर्देश. कुस्तीत वीटभट्टी कामगारांच्या मुलांचं सोनेरी यश. खेलो इंडियात कोल्हापूरच्या सोहम कुंभारला सुवर्णपदक. केरळमधील भाजपा नेत्याची हत्या करणाऱ्या 15 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा. 2021 मध्ये भाजपा नेत्याची हत्या करणारे आरोपी पीएफआय संघटनेचे सदस्य. अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार नाही. निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्पात सरकारी आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार. अर्थ मंत्रालयाची ट्विट करत माहिती. चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा विजय. महापौर पदाचे उमेदवार मनोज सोनकर चंदीगड महापालिकेचे नवे महापौर, तर काँग्रेसच्या इंडिया आघाडीचे 8 मतं अवैध. चंदीगड महापौर निवडणुकीत जे झालं ते असंवैधानिक आणि बेकायदेशीरच नाही तर देशद्रोही कृत्य. आपचे खासदार राघव चड्डा यांचं वक्तव्य. चंदीगड महापौर निवडणुकीत बेकायदेशीरित्या पाहायला मिळाल्याचं वक्तव्य. आम्ही हायकोर्टात जाणार. महापौर निवडणुकीनंतर आपच्या नगरसेवक प्रेमलता यांचं वक्तव्य. 8 मतं कशी अवैध ठरू शकतात? भाजप फसवणूक करून जिंकल्याचा आरोप. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची पायी पदयात्रा. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोपरा येथे 1.5 किलोमीटरची लांब पायी पदयात्रा काढत राज्याला प्रलंबित केंद्रीय निधी सोडण्याची मागणी. भारतीय नौदलाकडून सोमाली चर्चांना चोख प्रत्युत्तर. INS सुमित्राने 19 पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाज वाचवलं. भारताची सोन्याची आयात 26.7% वाढवून आता $35.95 अब्ज वर. मागणी वाढल्याने आयात वाढली.